हे गाईज, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग। आजचा मिनी ब्लॉग डायरेक्ट मी सुरू केला रेडी होता आज आपण परत फॉर्मल घातला, कारण आज आपल्याला मीटिंगला नाही तर खूप मोठ्या फंक्शनला जायचं होतं, कारण आपल्या द टेस्ट ऑफ कोकणला मिळणार होता अवॉर्ड। द टाइम्स ऑफ फूडच्या एजन्सीकडनं अवॉर्ड मिळणार होता। तर फटाफट रेडी झालो आणि आज आपल्याला डायरेक्ट हॉटेलला नाही तर डायरेक्ट गोराई नंबर 1 ला जायचं होतं। तिथे आमचे मॅडम राहतात। फायनली मॅडमच्या घरी पोहोचलो आणि जरा बसलो आणि व्हिडिओ शूट करत होतो आणि तेवढ्यात दिला मॅडमने हा छोटासा केक। मॅडम सोबत 4 व्हीलर मध्ये बसलो। आता मी आणि मॅडम बसलेलो आणि अजून एक मॅडम आणि आमचे सर येणार होते। आम्हाला जिथे अवॉर्ड मिळणार होतं ते होतं पवई लेकच्या बाजूला द वेस्टर्न हॉटेल करून 5 स्टार हॉटेल होतं आणि आरे कॉलनी मधनं गेलो आम्ही। आरे कॉलनी मध्ये जाताना असं वाटलं की मी माझ्या गावी राजापूरला चाललोय, गावची आठवण आली। फायनली आपण हॉटेलला पोहोचलेलो। 5 स्टार हॉटेल होतं द वेस्टर्न पवई लेकच्या बाजूला आणि मग आम्ही एंटर केलं आतमध्ये। हॉटेलच्या आतमध्ये एंट्री केली आणि डायरेक्ट आरशासमोर आलो जरा व्हिडिओ काढायला। आतमध्ये एंटर केल्यानंतर डायरेक्ट आम्ही हॉलला आलो। हॉलमध्ये आल्यावर आम्ही डायरेक्ट नाश्ता करायला घेतला। चीज रोल होता आणि शेवपुरीचा काहीतरी वेगळा आयटम होता आणि आमचे दोन्ही मॅडम बसलेले। नाश्ता वगैरे करून आम्ही आलो बाजूच्या हॉलमध्ये, कारण आपल्याला तिकडनंच अवॉर्ड मिळणार होता। द टाइम्स ऑफ फूड कडनं अवॉर्ड मिळालेला आणि आम्हाला अवॉर्ड मिळाला कशाबद्दल? बेस्ट सी फूड बद्दल। अवॉर्ड घेऊन झाल्यानंतर मी जरा बिझी होतो, कारण आपल्याला मॅडमचं करायचं होतं फोटो आणि व्हिडिओ शूट। त्याच्यानंतर मी बाहेर आलो आणि जरा हॉटेलच्या आतले आणि हॉटेलच्या बाहेरचे जरा व्हिडिओ काढले। आणि तुम्हाला हा हॉटेल कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आजचं आपलं शूट लवकरच झालेलं। बाहेर आलो आणि बाजूलाच पवई लेक होता, तर किती भारी व्ह्यू आलेला। या व्ह्यूसाठी एक लाईक झालाच पाहिजे। मग आम्ही बसलो 4 व्हीलरमध्ये परत आपल्या द टेस्ट ऑफ कोकणच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी। आणि आजचा मिनी ब्लॉग मी लवकरच एंड करतोय। आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका।